नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई. तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि चांगली एक बातमी आलेली आहे. एक मोठी खुश खबर तुमच्यासाठी आलेली आहे. तर बघा, प्रोत्साहन भत्त्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला या अगोदरसुद्धा मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पावसाळी अधिवेशन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 18 जुलै 2025ला पावसाळी अधिवेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्येच जे पुरवण्या मागण्या होत्या त्या सर्व विभागाच्या पुरवण्या मागण्या त्या ठिकाणी पारित झालेल्या आहेत आणि काही विभागाला त्या ठिकाणी मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. तर बघा, दिव्यांग बंधूंचं जे अनुदान वाढीचा जो मुद्दा होता महत्त्वाचा, तो सुद्धा झालेला आहे. त्यामध्ये 2,500 रुपये अनुदान वाढ जी आहे दिव्यांग बंधूंना मिळालेली आहे. त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस यांच्यासाठी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठीचं जे पुरवणी मागणी होती, त्या पुरवणी मागणीमध्ये त्यांचा जो प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे आणि त्यांचं जी मागणी आहे ती मान्य केलेली आहे आणि त्यानुसारच आता हा जो शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये जो प्रोत्साहन भत्ता आहे हा मिळालेला आहे. आता प्रोत्साहन भत्त्याबरोबरच मानधनसुद्धा मिळालेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे त्यामध्ये हे आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हाच तो शासन निर्णय आहे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. 25 जुलै 2025चा हा शासन निर्णय आहे. त्याचबरोबर बघा, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. केंद्र शासनाचे विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस बघा, तुम्हाला जे अनुदान मिळते हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त जे दोघांचं मिळून आहे ते मिळून मिळत असते. बघा, केंद्र सरकारकडून तुम्हाला 60% हिस्सा त्या ठिकाणी मिळतो आणि राज्य सरकारचा 40% हिस्सा तुम्हाला निधीच्या स्वरूपात मिळतो आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला 100% निधी मिळत असते. परंतु काही कारणास्तव केंद्राचा जो निधी आहे तो येण्यास विलंब जर झाला तर मग तुमचं मानधनाचं काय, तर तुमचं मानधन देण्यात यावं यासाठी 2 जून 2017 रोजी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की जरी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध झाला नसला तरी राज्य सरकारचा जो अर्थसंकल्पित निधी असतो त्यामधून अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचे जे मानधन आहे ते नियमित अदा करण्यात यावे आणि म्हणून दरवेळेस तुम्हाला केंद्राचा जो निधी उपलब्ध नसल्यावरही हे मानधन मिळत असते. तर आता पुढे बघूया यामध्ये काय लिहिलं आहे शासन निर्णयामध्ये. शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 253.31 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, किती निधी आलेला आहे तुम्हाला, 253.31 कोटी म्हणजे 253 कोटी 31 लाख एवढा निधी तुमच्यासाठी आलेला आहे, तुमचं अनुदान आणि तुमचं प्रोत्साहन भत्ता आणि मानधनासाठी. तर हा सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचा निधी आलेला आहे. आणि बघा, या अगोदर निधीच येत होता, फक्त मानधनच येत होतं, प्रोत्साहन भत्ता येत नव्हता कारण की निधी उपलब्ध नव्हताच. आणि आता पुरवणी मागणीमधून निधी उपलब्ध झालेला आहे आणि तुम्हाला आता मानधनासोबतच प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळायला लागलेला आहे. या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा प्रोत्साहन भत्ता बाकी आहे, काही कार्यकर्त्यांना जे की सेविकाताई आहेत त्यांना मिळालेला आहे, परंतु काही सेविकाताईंचा बाकी आहे आणि अंगणवाडी मदतनीसताई यांचा तर बाकी आहे. तर तो प्रोत्साहन भत्तासुद्धा आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे कारण की पुरवणी मागणी पारित झालेली आहे आणि तुमच्यासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि आता लवकरच तुम्हाला हा जो प्रोत्साहन भत्ता आहे, लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म तुम्ही भरलेले होते ते आता प्रोत्साहन भत्ता तुम्हाला आता लवकरच मिळणे चालू होणार आहे. बघा, मी मधामधात याविषयी तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि आता हा जो मी सांगत आहे तुम्हाला
हे सुद्धा आता तुम्हाला लवकरच, या अगोदरसुद्धा मी सांगितलं होतं की प्रोत्साहन भत्ता जो आहे तुम्हाला पुरवणी बजेटनंतरच मिळायला लागणार आहे. त्याचप्रमाणे झालेलं आहे. पुरवणी बजेटमध्ये हा जो मुद्दा आहे हा मांडला गेलेला आहे आणि अंगणवाडी सेविकाताई यांच्या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे. तर त्याच्यानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तुम्हाला मानधन आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा आता मिळायला लागलेला आहे. परंतु आता जो लाडक्या बहिणी योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा तुम्हाला आता लवकरच मिळणे चालू होणार आहे. जसं त्याचा शासन निर्णय येईल तसं आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्ही इथं बघू शकता या रकान्यांमध्ये सर्व विवरण या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबद्दलचं दिलेलं आहे. लेखाशीर्ष सांगितलेलं आहे, उद्दिष्ट सांगितलेलं आहे, विद्यमान तरतूदसुद्धा सांगितलेली आहे 2025-26ची. त्यानुसार जे वितरित निधी आहे यापूर्वी झालेला तो सुद्धा दाखवलेला आहे आणि या आदेशान्वये वितरित करण्यात आलेला निधी हा सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. तर टोटल 253,31,00,000 रुपयांचा निधी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांच्या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी आलेला आहे. तर इथं बघा, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. तसेच केंद्र हिश्श्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. बघा, केंद्र शासनाचा जर तुम्हाला जो हिस्सा आहे 60% तो जर मिळाला नाही तर त्यासाठी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांनी जे पाठपुरावा आहे किंवा एक प्रकारचं जे लेटर आहे किंवा परिपत्रक आहे त्यांना पाठवायचं आहे आणि मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबद्दलचं जे निधी आहे तो लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशा सुद्धा पाठपुरावा यांनी करावा असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.